हॉर्स ट्रेडिंग इज अन आर्ट ऑफ विनिंग इलेक्शन्स आफ्टर लुझिंग देम. घोडे बाजार ही एक अशी कला आहे जी तुम्हाला पराभवानंतरही विजय मिळवून देऊ शकते. याच वाक्याची सध्या महाराष्ट्राला जोरदार प्रचिती येते. राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये शुक्रवारी मतमोजणी झाली आणि शनिवारपर्यंत सगळीकडे चित्र क्लिअर झालं. मध्ये वीकेंड असल्यामुळे 0 आवरमध्ये निकालानंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होतीये. त्यामुळे आज आपण या 29 महापालिकांपैकी सगळ्यात इंटरेस्टिंग अशा 8 निकालांचं विश्लेषण करणार आहोत आणि त्यासाठी 0 आवरच्या या विशेष भागात मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. आता तुम्ही म्हणाल की मी 8च महापालिका का निवडल्या आहेत? निवडणूक तर 29 शहरात झाली होती. याचं कारण असं आहे की या 8 शहरांमधल्या मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाहीये. म्हणजे बघायला गेलं तर युती किंवा आघाडीला बहुमत आहे, पण कुण्या एकाच पक्षाने जादुई आकडा पार केलेला नाहीये आणि त्यामुळे आता राजकीय बाजारामध्ये प्रचंड तेजी आहे. आकड्यांची जुळवाजुळव, नेत्यांची मोर्चे बांधणी, पडद्यामागे हालचाली, गुप्त भेटीगाठी आणि बेरीज वजाबाकीचं राजकारण या घोडे बाजाराचं एक वैशिष्ट्य असतं. मतदारसंघाचा आकार जितका छोटा तितका घोडे बाजार मोठा. त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये जोडतोड करणं जास्त सोपं असतं. जनतेला आश्वासनं आणि आमिषं तर दाखवून झालेली आहेत. आता वेळ आलेली आहे निवडून आलेल्या नगरसेवकांना आश्वासन देण्याची आणि सगळ्याच पक्षांची यासाठी चढाओढ सुरू आहे. आता यात नेहले पे देहला कोण मारणार याची उत्सुकता आहे. चला तर इंटरेस्टिंग निकाल लागलेल्या या 8 महापालिकांचा एक एक करून आढावा घेऊयात. सुरुवात करूयात राज्यातलं सगळ्यात मोठं बॅटल ग्राउंड अर्थात राजधानी मुंबईतून. 25 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती. कधी स्वबळावर, कधी भाजपसोबत. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणानं मोठी वळणं घेतली आणि त्याचा परिणाम यावेळी महापालिका निकालांवरती होणार होता आणि तसाच तो झालाही. तब्बल 74 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या तब्बल 74,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेत तब्बल अर्ध्या शतकानं सत्तांतर होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत. एकत्र लढलेल्या महायुतीनं बहुमताचा आकडाही पार केलाय. त्यामुळे भाजपला महापौर पदाचे वेध लागलेले आहेतच, पण शिवसेनेच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत आणि कदाचित म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक ताज हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेत. मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहण्याआधी आपण एक नजर टाकूयात निकालाच्या आकडेवारीवर. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर मुंबईची आकडेवारी काय आहे याच्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत आणि त्यामुळे कशा पद्धतीने महापौर पदासाठी रस्सीखेच आता महायुतीतल्याच 2 पक्षांमध्ये होतीये हे सुद्धा आपल्याला त्यातून स्पष्ट बघायला मिळेल. कारण भाजपकडे आकडेवारी असली तरी सुद्धा स्पष्ट बहुमताची आकडेवारी नाही आहे. ते शिंदेंच्या शिवसेनेच्या बरोबर असलेल्या युतीवरती या महापौर पदासाठी अवलंबून असणार आहेत. म्हणूनच भाजपला अर्थातच महापौर पदाची ओढ आहेच, पण त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा महापौर पदाच्या आशा पल्लवित झालेल्या असाव्यात. म्हणूनच कदाचित एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना सध्या ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. आणि ही आकडेवारी काय आहे आपण पाहूयात मीडिया सेंटरला. मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 वॉर्ड आहेत आणि बहुमताचा आकडा 114 आहे. भाजपकडे 89 जागा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 65 जागा आहेत. शिवसेनेकडे 29, काँग्रेसकडे 24, MIM कडे 8, मनसेकडे 6, राष्ट्रवादीकडे 3,
समाजवादी पार्टीकडे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 1. आणि याच आकडेवारीवरती आधारित प्रश्न आम्ही आज 0 मध्ये विचारलाय. हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरवर. महापालिकांची आकडेवारी आपण बघितली. आता प्रश्न बघतोय, महायुतीला बहुमत असलेल्या मुंबईमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर होईल असं तुम्हाला वाटतं, असा हा प्रश्न आहे. भाजप शिवसेना का ठाकरेंची शिवसेना? शिंदे सेनेच्या महापौर पदाच्या आशा पल्लवित झाल्यात असं शिंदे सेनेला वाटत असलं तरी शिवसेनेचा महापौर होणार नाही असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत सांगतायत. शिंदेच्या शिवसेनेने 2.5 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव भाजप समोर ठेवल्याची चर्चा रंगली आहे, पण आपलेही प्रयत्न सुरू आहेत याचा पुनरुच्चार करत त्यांनी शिंदेच्या मनात धाकधूक निर्माण केली आहे. बघूया. एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात. या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहिली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल. तेव्हा त्यांना काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईने जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच. मी असं म्हटलं नाही का नाही होणार, मी कुठे असं म्हणालो का होणार? ते पर्याय बघू ना, तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही अजिबात बघू ना, किती दिवस तुम्ही तुमचे गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा. गणित बघू ना आम्ही, हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या 2 गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. संजय राऊतांच्या या बोलण्यावरती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राऊत अदखलपात्र आहेत असं म्हटलंय. महायुतीच्या इतर नेत्यांनी राऊतांच्या विधानांची खिल्ली उडवली आहे, तर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिलाय. 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी 1 नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल. ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी 1 व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल. संजय राऊतांची अवस्था आत्याबाईला मिशा असत्या तर अशी अवस्था त्यांची झालेली आहे. एकीकडे बोलतात की आमची आणि देवेंद्रजीची चर्चा झालेली आहे, एकीकडे बोलतात मुंबईचा महापौर भाजपा झाला तर शोककळा या ठिकाणी पसरेल. ही दुटप्पी भूमिका नक्की काय आहे? त्याच्यामुळे संजय राऊतांची भूमिका ही नक्की काय हे तपासण्याकरता मानसोपचार तज्ज्ञ त्यांची खऱ्या अर्थाने गरज लागणार आहे. आता संजय राऊत नक्की खयाली पुलाव पकवतायत की यामध्ये काही तथ्यही आहे? थोडीशी आकडेमोड करून पाहूया. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचे भाजपचे 89 अधिक शिवसेनेचे 29 असे 118 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे बहुमताचा 114 हा आकडा त्यांनी पार केलेला आहे. ठाकरे बंधूंची टोटल होती 71 आणि काँग्रेस सोबत आली तर सगळे मिळून त्यांचे होतील 95. म्हणजे त्यांच्याकडे तरीही 19 जागांचा खड्डा आहे. ही गॅप भरून काढणं अवघड आहे आणि त्यांना त्यासाठी एकतर शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागेल किंवा मोठ्या प्रमाणावरती पक्ष फोडावा लागेल. या दोन्ही गोष्टी शक्य दिसत नाहीयेत.
त्यामुळे ठाकरेंची इच्छा आणि राऊतांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रश्न आता मुंबईसाठी हा उरतो की महायुतीमध्ये भाजप की शिवसेना आपला महापौर करणार. मुंबईनंतर आता वळूयात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्याकडे. तिथे काय राजकारण रंगलंय हे आपण पाहूच, पण आधी बघूयात कुणाला किती जागा मिळाल्यात. जाऊयात मीडिया सेंटरला. ठाणे महापालिकेची आकडेवारी आपण बघतोय. एकूण 131 उमेदवार उभे होते. बहुमताचा आकडा 66 आहे. शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे 75 सह. भाजपकडे 28, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 12, MIMकडे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 1 आणि इतर 1 असा एकंदरीत इथला आकडेवारीचा लेखाजोखा पाहायला मिळतोय. म्हणजे थोडक्यात तुम्हालाही हे लक्षात आलं असेल की इथे आकड्यांचा गोंधळ नाहीये. शिवसेनेने बहुमताचा आकडा ऑलरेडी पार केलेला आहे, पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना पेच आहे तो महायुतीच्या गणिताचा. मुंबईसारखीच ठाण्याची निवडणूकही दोन्ही पक्षांनी एकत्र लढली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये भाजपने 2 वर्ष महापौर पदावरती दावा ठोकल्याचं कळतंय. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी त्याचे संकेतही दिलेत, पण शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल असं सांगितलंय. निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत. मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकतो. यापूर्वी सुद्धा त्या शिवसेना भाजप महायुती होती. काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही रीतिरिवाज आहे. या पद्धतीमध्ये नक्कीच त्यांना सत्तेत वाटा मिळेल आणि जे काही द्यायचं, सगळीच पदं जरी द्यायची म्हटली तरीसुद्धा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी घेतील. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं किंवा यावर काही भावना व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही. शेवटी नेत्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे. आता शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असतानाही ठाण्यामध्ये भाजपने महापौरपद मागण्याचं कारण काय आहे? की ही मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसाठी बार्गेनिंग पॉवर वाढण्याची रणनीती आहे. यावरच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः निरंजन डावखरे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. निरंजनजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. आणि या सगळ्या संदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का? नक्की काय स्ट्रॅटेजी आहे? नाही, याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब हे आपल्याला कल्पना आहे की आता डावोसच्या दौऱ्यावर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा नाही. पण माननीय प्रदेश अध्यक्षांनी मध्यंतरी ज्यावेळेस सगळ्याच नगरसेवकांच्या बरोबर एक संवाद केला होता, त्याच्यामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर कुठल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि आज भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून तुमच्याकडे समाजाचं बघण्याची अपेक्षा आणि दृष्टिकोन याच्याबद्दलची आणि तुमच्या खांद्यावरती असलेली जबाबदारी या गोष्टीचा संवाद ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही या संदर्भातली आमची जी मागणी आहे ती आमच्या प्रदेशाध्यक्षांसमोर ठेवलेली आहे. धन्यवाद निरंजनजी. आता ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे, तर कल्याण डोंबिवली म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं होम पिच आहे. तिथेही शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आलेत, पण बहुमताचा आकडा शिंदेंनी पार केलेला नाहीये. कल्याण डोंबिवलीचं इक्वेशन बघण्यापूर्वी नव्या महापालिकेची आकडेवारी काय आहे ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 122 एकूण जागा आहेत. बहुमताचा आकडा 62 आहे. शिवसेनेकडे 53 आता नगरसेवक आहेत. भाजपकडे 50, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 11, मनसेकडे 5, काँग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादीकडे 1. थोडक्यात शिवसेनेला 9 नगरसेवक कमी पडत आहेत. युतीत लढलेल्या भाजपची साथ मिळाली तर हे गणित सोडवणं सोपं आहे, पण तसं झालं नाही तर शिवसेनेसमोर काय पर्याय आहेत? तर 1, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ घेणं किंवा 2, एखादा पक्ष फोडणं. फोडाफोडीची चर्चा सध्या जोमात आहे, कारण ठाकरेंचे 2 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत. मधुर पाटील आणि कीर्ती ढोणे सापडत नाही आहेत.
गटस्थापनेच्या बैठकीचं आमंत्रण ईमेलद्वारे त्यांना द्यावं लागलंय आणि त्यांच्या घरावरती नोटीसही चिकटवण्यात आली. ठाकरेंच्या नेत्यांना मात्र ते लवकरच परत येतील असा विश्वास वाटतोय. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीची शेजारीण म्हणजेच भिवंडी महापालिका. भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य रस्सीखेच आहे. आपापल्या मित्रपक्षांची साथ घेतली तरी दोन्ही पक्ष बहुमतापासून लांबच दिसत आहेत. आकड्यांमध्ये बघूयात सर्व पक्षांचं संख्याबळ काय आहे. जाऊयात मीडिया सेंटरला. भिवंडीच्या आकडेवारीचं आपण विश्लेषण करूया आणि आपल्याला त्यावरून असं दिसतं की महापालिकेमध्ये किंग मेकर कोण आहे. तर बहुमताचा आकडा 46 असणार आहे. काँग्रेसकडे 30 आत्ता नगरसेवक आहेत. त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असू शकतो, ज्यांच्याकडे 12 उमेदवार आहेत. समाजवादी पक्षाकडे 6 आणि कोणार्क VA या पक्षाकडे 4 सध्या नगरसेवक आहेत. आणि भाजपकडे 22 नगरसेवक असले तर मग किंगमेकर म्हणून शिवसेना 12, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष 12, समाजवादी पक्ष 6 आणि त्याचबरोबर कोणार्क आणि भिवंडी हे जे 2 पक्ष आहेत त्यांच्याकडे 4 आणि 3 असे नगरसेवक असतील आणि किंगमेकरच्या भूमिकेमध्ये हे पक्ष पाहायला मिळतील. आता मुंबईतनं जरा बाहेर पडूया आणि आणखीन एक इंटरेस्टिंग इक्वेशन तयार कोल्हापुरामध्ये कसं होतंय ते पाहूया. तिथे काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष असला तरी शिवसेना भाजप युतीने बहुमताचा आकडा गाठलाय. काय आहे कोल्हापूर महापालिकेची स्थिती याचाही आपण आढावा घेऊया. मीडिया सेंटरला आपण बघतोय कोल्हापूर महापालिकेमध्ये एकूण 81 जागा आहेत. बहुमताचा आकडा 41 आहे. भाजपकडे 26, शिवसेनेकडे 15 असं मिळून तो आकडा गाठला गेलेला आहे. काँग्रेसकडे 34 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीकडे 4, ठाकरेंच्या सेनेकडे 1 आणि इतर 4. आता इथे शिवसेना भाजपची बेरीज जुळतीये खरी, पण सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचाली काँग्रेसनं सुरू केल्यात. अशा कानगोष्टी कोल्हापुरात आहेत. काँग्रेसचे 34 आणि शिवसेनेचे 15 असे मिळून 49चं संख्याबळ होईल. म्हणजे हे गणितही नक्कीच जुळतंय. पण काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर हा एकमेव पर्याय आहे. महायुतीचे पक्ष वगळून सगळे एकत्र आले तरीही बहुमताला 1 नगरसेवक कमी पडेल. आता या कथित चर्चांबद्दल काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सस्पेन्स आणखीन वाढवलाय. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ असं ते म्हणाले. शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागतायत ते जर नाही दिलं किंवा काही पुढं त्यांच्यामध्ये मतभेद झाली तर काँग्रेस त्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. मुंबईमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरती आम्ही 0 आवरमध्ये प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, महायुतीला बहुमत असलेल्या मुंबईत कोणत्या पक्षाचा महापौर होईल? 88,000 मतं आलेली आहेत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर होईल असं 59% लोकांना वाटतंय. तर 22% लोक म्हणतात भाजप आणि 19% लोक म्हणतात शिवसेनेचा महापौर होईल. याबरोबरच 0 आवरच्या आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन प्रश्नासह. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.